शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी इटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. भांडण सोडवण्यासाठी गेला आणि गोळीचा निशाणा बनला. 2 गटातील हाणामारी नंतर तणाव. 6 जण अटकेत तर 2 अल्पवयीन ताब्यात. नेमकी काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात स्कॉर्पिओला स्कूटीने कट मारल्याच्या कारणांवरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन गोळीबाराची घटना घडली. या घटनेत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या राहुल अशोक वर्मा या तरुणाच्या कमरेखाली गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर डोंबिवलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री तुलसा पार्क इमारतीसमोर प्रेम अजय सिंह आणि सुदर्शन निकाळे यांच्या गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गट आमनेसामने आले आणि हाणामारी सुरू झाली. याच दरम्यान एका आरोपीने कथितरित्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्या राहुल वर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने हे तपासावर लक्ष ठेवून आहेत. खडेकोलावलीमध्ये आत्ताच्या अर्धा एक तासापूर्वी एक फायरिंगची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये एक बुंदी नावाचा एक आरोपी आहे आणि दुसरा एक प्रेम गुंडा. या दोघांच्यामध्ये काही आपसा वादावाद होऊन त्या ठिकाणी आपसामध्ये वादावादी झाली. 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामधून एक जण आहे वर्मा म्हणून आहे तो जखमी झालेला आहे. त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे. सध्या त्याला शिवनेरी हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे. आता आपल्या ताब्यामध्ये प्रेम गुंडा आणि त्याबरोबरचे 3 साथीदार असे 4 जणांना आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. स्पॉटवरती आपल्याला अजूनही काही फायरिंग केल्याचे काही पुरावे आपल्या स्पॉटवरती मिळाले. आपला तपास सुरू आहे. यापूर्वी या आरोपीपैकी 2 ते 3 आरोपींचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे. त्या अनुषंगाने आमचा पोलीस तपास सुरू आहे. सर, किती राऊंड फायर झाले काय माहिती? आमच्या माहितीप्रमाणे 2 राऊंड फायर झाल्याची माहिती आहे. अजूनही जखमीकडे आणि इतर लोकांकडे आमची विचारपूस सुरू आहे. त्या अनुषंगाने काही गोष्टी काही वेळामध्ये अजून क्लिअर होतील. त्याच्यामध्ये एक जण जखमी आहे. वर्मा नामाचा एक मुलगा जो आहे त्यामध्ये जखमी झालेला आहे. त्याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे आणि त्याला शिवनेरी हॉस्पिटल उल्हासनगरला सध्या उपचारकरता भरती केलेला आहे. फायरिंगचं कारण आदत काय माहिती पडेल? अजून तरी आपसामध्ये वाद असं प्राथमिकदृष्ट्या लक्षात येत आहे. तरी ही माहिती जी आहे जे जखमी आहे आणि इतर काही साक्षीदार असतील त्यांच्याकडून आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. सर, वेपनबद्दल काय माहिती देऊ शकता का? वेपन सर, त्याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे. त्याबद्दलच्या काही तपासाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आमचा सुरू आहे. 4 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं. वेपन पहिल्यांदा वापरण्यात आला म्हणजे माहितीसाठी नाही त्याबद्दलची आम्ही माहिती होती. शरे पण होते तिकडे. ठीक आहे.